नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात। उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बैठक। नाशिक दिनांक 14। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशविदेशातून महिला भाविक येतील। या महिला भाविकांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी दिल्या। नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात डॉक्टर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी नाशिक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, नाशिक ग्रामीण पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, नाशिक शहर नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, तहसीलदार अमोल निकम आदी यावेळी उपस्थित होते। तर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे, महेश्वर रेड्डी जळगाव, श्रवण दत्त नंदुरबार, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे अहिल्यानगर हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते। उपसभापती डॉक्टर गोरे म्हणाल्या की आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला भाविकांची संख्या मोठी राहील। या पार्श्वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात। महिलांसाठी मदत केंद्रे, हिरकणी कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा करावी, तसेच दिव्यांगासाठी विशेष उपाययोजना कराव्यात असंही उपसभापती डॉक्टर गोरे यांनी सांगितले। महिला अत्याचाराच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी तालुका स्तरावर भरोसा सेल कार्यरत असतात। ज्या तालुक्यांमध्ये भरोसा सेल नसेल तेथे जिल्हास्तरीय भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधावा। कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांसमवेत नियमितपणे बैठका घ्याव्यात। पती पत्नी समेट झाल्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात राहावे, त्यासाठी आवश्यकतेनुसार गृहभेट करावी। अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी उपाययोजना कराव्यात, त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मदत घ्यावी। पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील पीडितेचे समुपदेशन करावे। रेल्वे प्रवासात महिलांशी निगडीत आणि अप्रिय घटना घडू नये हे अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे व पोलीस दलाने नियमितपणे संवाद साधावा। दक्षता समिती, नागरी हक्क संरक्षण समितीच्या बैठकांमध्ये महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात। विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा, शालेय बसची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नियमितपणे तपासणी करावी। तसेच महिला अत्याचाराच्या घटनांचा सखोल तपास करून दोष सिद्धीचे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन। निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।